थांबा 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 थांब. हॅलो. हॅलो. म्याव म्याव. कोण आहे? कोण कसं विचारू शकतोस तू? तुला अजून कोण कोण म्हणतं म्याव म्याव? अगं मैत्री, मी झोपलो, तुम्ही ओळखलं ना तुझा आवाज. मी ना अगदी झोपेत सुद्धा तुझा आवाज ओळखू शकते, अगदी स्वप्नात सुद्धा. अगं मी आत्ता मैत्री, मी आत्ता जाऊ दे, आपलं ठरलंय ना. तू डिवोटेड आणि भारीतली आहेस, मी कॅज्युअल आणि सामान्य. ठरलं ना आपलं. सॉरी. ठीक आहे, सुधार आता स्वतःला. प्रयत्न करतो. बाय द वे, तू कसं काय इतका लेट उठलास? अगं तुला काय सांगू, असलं डेंजर स्वप्न पडलं होतं ना मला. मी आले होते का रे तुझ्या स्वप्नात? तू आली असती ना तर घाबरलो नसतो मी. अच्छा, म्हणजे भीतीवालं स्वप्न होतं. नाईटमेअर. वाव, दिस इज सो एक्साइटिंग. हे सांग ना, मला सांग ना. ती आपल्याकडे म्हण आहे बघ, मनी वसे ते स्वप्नी दिसे, तसं आहे काहीतरी. मनी म्याव म्याव. मनी म्याव नाही, वाघीण आहे वाघीण, गुरगुर करते. अच्छा, म्हणजे मिसेस लेल्या आल्या होत्या का स्वप्नात? करेक्ट. काय सांगतोस? मग ती आणि आमची आई दोघींची बॉक्सिंग मॅच चालली होती. भारी आहे, माझं स्वप्नापेक्षा भारी आहे. पण छायला मला भीती वाटते का ते लिहिले पाहिजे. तिने एकदा जरी फोन केला ना आमच्या आईला, फार आईची पर खिट्टीच बसेल. अरे तू नको रे टेन्शन घेऊस, एवढं काय घाबरतोस? समजा त्यांनी केला फोन तर काय होणार एवढं? नाही म्हणजे काही होऊ शकतं, म्हणजे आपल्या स्वप्नात पण दिसणार नाही असं काही होऊ शकतं. एक मिनिट, तू घरी सांगितलंस का की आपलं ब्रेकअप संपलंय? आईला नाही ग. रे सौमित्र, मग आधी ते घरी सांग, म्हणजे सांगितलंस ना की सगळं ओके होईल. सांगतो, चल नंतर बोलू. हा, म्हणजे मला औषध हवंय. म्याव म्याव. हे काय काय नवीन काढलंय ग? म्याव म्याव म्याव. म्याव म्याव. म्याव म्याव म्याव. नमस्कार डॉक्टर साहेब, येऊ का? अरे आई, तू काय करते? हे मी म्हटलं जाऊन भेटावं डॉक्टर सौमित्र श्यामसुंदर ठोंबरेंना. वा वा वा. ए, तुला काय बरं बरं नाही का वाटत आहे? हा? मग घरी सांगायचं ना, नाही तर फोन करायचा, मला लगेच गोळ्या दिली असते मी. अरे नाही रे दादू, मग मी एकदम मजेत आहे, मला काही झालेलं नाहीये. मग काय? तसं टेन्शन आलेलं होतं कधी तुमचं ब्रेकडाऊन झालं तेव्हा, पण आता ते मिटलंय ना, एकदम असं छान मोकळं मोकळं वाटतंय मला, एकदम मस्त. म्हणजे एवढं मोकळं वाटायला लागलं की घरात काही केल्या बसवेच ना मला. तर मग मी म्हटलं घराच्या बाहेरच पडावं. आई, म्हणजे मला कळत नाही, आमचं काय असं पहिल्यांदा ब्रेकअप नाही झालंय एकदम काय. हो, पण जरा मिटलं की असं जरा बरं वाटतं ना. मग म्हटलं गोड करावं काहीतरी. गोड करा. हो, मग मी घाऱ्या केल्या. घाऱ्या गेल्या? हो, आणि तुझ्यासाठी घेऊन आल्यावरून तूप वगैरे सगळं लावलंय. आईला खा ना. काय मला मला कळत नाही, म्हणजे असं आधी कधी केलं नाहीस तू. काय दादू, आधी केलं नाही म्हणजे नंतर पण कधी करायचं नाही असं थोडंच असतं. खाऊन घे. बरं ठीक आहे, खातो. हा, खाऊन घे. ते आई, हा, नाही बस बस.
हे बाहेर कोणी पेशंट वगैरे नाही ना? कोणी खास येणार आहे का? नेहमीच आहे आपली. मग काय कसा चाललाय व्यवसाय? काय व्यवसाय कसा चाललाय? आई केव्हापासून या गप्पा मारायला लागली? हे बरं आहे, म्हणजे आधी कधी काय गप्पा मारल्या नाहीत या विषयावर, मग आता मारायच्या नाही थोडंच असतं दादा. नाही तसं नाही म्हणते मी, म्हणजे चांगलं चाललंय, मस्त चाललंय. सगळे पेशंट येतात, चांगलं चाललंय. किती येतात? काय 7-8 येतात. 7-8? 7-8 नाही, कमी आहेत 7-8, अजून वाढले पाहिजेत. पण बाकी असं म्हणजे व्यवस्थित येतात, व्यवस्थित छान चाललंय. बाकीचे आणि असे ते बाकीचे आणि किती असतात? येतात असे रोज दिवसाला वेगवेगळे बरेचसे लोक आहेत. नोंद करता तुम्ही त्याची? हो, सगळी नोंद ठेवतो आम्ही. काय डायरीमध्ये सगळं लिहिलेलं असतं. मी बघू शकते का? हे बघ की, हे बघ, हे आजची तारीख काय, हे सगळं आजचं लिहिलंय, कालचं, परवाचं, सगळं यामध्ये लिहिलेलं असतं. कुणाला काय झालंय, नावं काय, पत्ते काय. मग इथे ज्या नोंदी आहेत तेवढेच पेशंट, बाकीचे नाही? हा, नाही म्हणजे बऱ्याचदा काय होतं की गडबड असते, मला जायचं असतं, पेशंटला घाई असते, मग ते काय होतं की नोंदी करायच्या राहून जातात. राहून जातात? हा, म्हणजे पण त्यांनी काही फरक नाही पडत. आपण ओळखतो ना पेशंट्सला चांगलं. ते पेशंट असे इथेच येऊन तुला सगळं सांगतात काय आजार झालाय असं? इथे कसे बसतील पेशंट? मग कुठे? पेशंट इथे बसणार ना. इथे बसतात? तू आई आहेस म्हणून तू इथं बसली आहेस. मी आई आहे. हो. काय पण आज एकदम असे एक वेगळ्याच एक गप्पा आपण मारतोय. हो. पण या गप्पा मी घरी येऊन पण मारू शकतो. इथे काय थोडक्यात तू विघ्नेश सारखं सुचवू बघतोयस की मला कटवायचंय? नाही छे आई, नाही. मी तुला कटवत नाहीये. मी म्हणलं की पेशंट येतील आता, म्हणून मी म्हणलं की असं नाही का. पण मला एक सांग, काय तू फक्त घाऱ्या द्यायला इथं आलीस? या तर मी घरी पण खाल्ल्या असत्या. तेवढ्यासाठी तातडीने एवढं यायची काय गरज? नाही, मला असं वाटलं की काय की इतर तुला अशा गरम असा तूप वगैरे लावलेला मिळत नाहीत ना, थंड होतात ते येईपर्यंत. मला खूप आठवण आली ते तळत असताना, म्हणून मी म्हणलं. ते जाऊ देत, तू मला सांग, पेशंट बरे आहेत ना? नाही, पेशंट जर बरे असतील तर ते डॉक्टरला भेटायला काय येतील? हो, काय येतील? बरोबर आहे ते. मला ना तुला माझं एक गुपित सांगणार आहे, पण तू हसू नकोस हा. नाही बोल. मला ना लहानपणापासून या हिरव्या पडद्याची खूप भीती वाटते. का? डॉक्टर काकांनी याच्या मागे भूत लपवलंय, आणि मी जर म्हणजे लहानपणी इंजेक्शन घेताना जर आरडाओरडा केला किंवा नको 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 असं वगैरे म्हटलं, तर मला वाटायचं ते डॉक्टर काका ते भूत माझ्या अंगावर सोडणार. आता एक शब्दही बोलू नकोस. तुला कळतंय का काय चाललंय? तुला कळतच नाही काय मी सांगतोय. इथे लक्ष दे. मी सांगतोय आता की आता ही सवय आहे ना घाणेरडी खोटं बोलण्याची, ही बंद कर. हे सगळं आपल्या अंगाशी येतं नंतर. आता मला सांग नाही कसं निस्तरायचं हे सगळं, सांग ना. ॲज युजल माझी चूक आहे. नाही तसं नाही. नाही, माझ्या आलंय लक्षात. बाय. मैत्री थांब. हे बघ, वेडेपणा करू नको. मी चांगल्यासाठीच सांगतोय ना तुझ्या. सॉरी म्हणायचं. काय? सॉरी म्हणल्याशिवाय मी तुझ्याशी बोलणार नाही आता.